शेतकरी कर्जमाफी, मालाला हमीभाव आदी मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मंगळवारपासूनच नागपूर-वर्धा रोडवर आंदोलन केलं जातंय। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शरद जोशी स्थापित शेतकरी संघटना, बच्चू कडू, प्रहार जनशक्ती, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, संभाजीराजे मित्रमंडळ, बहुजन वंचित तसेच विविध शेतकरी संघटनेकडून येवला तहसीलदार यांना निवेदन देऊन पाठिंबा देण्यात आलाय। यावेळी सर्व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज या ठिकाणी येवले तालुक्यातील शेतकरी संघटना, प्रहार, इतर पक्षाचे काही लोक आम्ही सर्वजण मिळून माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आलेलो। नागपूर इथं जो शेतकऱ्यांचा आंदोलन चालू आहे आणि त्या ठिकाणी ते आंदोलन जवळजवळ 8 दिवसापासून चालू होतं, चालत जाऊन नागपूरला त्या लोकांनी आंदोलन छेडलं। तर त्या संदर्भामध्ये सरकारने दखल घेऊन आज 6 वाजता बच्चू कडू आणि इतर संघटनेचे सुद्धा प्रतिनिधी यांना चर्चेसाठी बोलवलं। पण आज सायंकाळी जर त्या ठिकाणी सन्माननीय तोडगा निघाला नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय त्या ठिकाणी प्रामुख्याने आहे आणि ते शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जर झालं नाही, कांद्यावरील निर्यात बंदी उठवली नाही, कांद्याला हमी भाव रीतसर भाव मिळाला नाही, इतर प्रश्न सुद्धा आहेत। या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज तिथं सविस्तर चर्चा होऊन मार्ग काढणारे आणि जर तो मार्ग सन्मान्य नाही निघाला तर आम्ही सुद्धा सर्व शेतकरी महाराष्ट्रातील, नाशिक जिल्ह्यातील, येवले तालुक्यातील, मग त्या ठिकाणी पक्ष कोणता असेल, संघटना कोणती असेल, पण शेतकरी म्हणून आम्ही त्या सर्वजण या आंदोलनात उतरणार, तो पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे।